नमस्कार, मी गौरी बैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज दिनांक 4 जानेवारी पाहूया टॉप 10 घडामोडी। बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघाले। या घटनेचा सर्व स्तरावरून निषेध केला जातोय। आता संतोष देशमुख हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते। बीड मधील सरपंच संतोष देशमुख या हत्या प्रकरणी सीआयडीच्या हाती मोठं यश मिळालंय। या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या 3 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्याचं आता समोर येत असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली आहे। आज सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी परभणीमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडेंना थेट इशारा दिलाय। धनंजय मुंडे हत्या प्रकरणात सापडले तर त्यांना रस्त्यावर देखील फिरू देणार नाहीये। देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून रंगत होत्या। आज राजन साळवी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली। या भेटीनंतर राजन साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यावेळी त्यांनी एक मोठं भाष्य केलंय। विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर मी नाराज होतो आणि नाराज आहे। मी माझ्या भावना उद्धव ठाकरे यांना सांगितल्यात असं राजन साळवी यांनी म्हटलंय। आज सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी परभणीमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। या मोर्चात बोलताना बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। या प्रकरणात जो कोणी आहे तो वाल्मिक कराडच आहे। 6, 9 आणि 11 तारखेचे सीसीटीव्ही फुटेज तपासा। यामध्ये फक्त वाल्मिक कराडच नाही तर अजून खूप जण सापडतील। ज्यांना अटक झाली त्या सर्वांना फिल्मी स्टाईल पद्धतीने अटक करण्यात आली। मात्र आता हा परळी पॅटर्न आपल्यालाच बंद करायचा आहे असा गौप्यस्फोट त्यांनी त्यावेळी केलाय। निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना 1500 महिना याप्रमाणे 5 महिन्यांचे 7500 मिळाले, पण निवडणुकीनंतर याच आणखीन वाढ करू असे देखील आश्वासन महायुतीने दिले होते। महायुतीचे सरकार पुन्हा आल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील अर्जाची छाननी पुन्हा सुरू झाली आहे। यात निकष डावलून लाभ घेतल्यानंतर आता कारवाई देखील सुरू झाली आहे। आज परभणी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात आला। यावेळी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जोरदार हल्लाबोल चढवलाय। ते म्हणाले, सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना मोक्का लागला पाहिजे। एकदा आत गेला की 5-6 वर्ष पुन्हा माघार येत नाही। आका तर आका गेलाच पाहिजे। आकाच्या आकाने काही गडबड केली असेल तर तो पण आत गेला पाहिजे असा आरोप देखील त्यावेळी त्यांनी केलाय। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरीही मराठी भाषिकाद्वेषी अनेक जण महाराष्ट्रात आहेत। त्यांच्यामुळे राज्यात सातत्याने भाषिक वाद निर्माण होताना दिसतोय। गिरगाव मुंबऱ्यानंतर आता चक्क पुण्यात एका अमराठी मालकाने मराठी तरुणावर अन्याय केल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातील वाकडेवाडी येथे एअरटेलचं कार्यालय आहे। या कार्यालयातील टीम लीडर शाहबाज अहमदने काही मराठी मुलांवर अरेरावी केली। या वादालाही मनसेने हस्तक्षेप केल्याने आता तरुणांना न्याय मिळाला। कोण कुठे जात आहे, आरोपी कुठे आणि कोणाच्या घरी राहिले, त्यांच्या बरोबरचे फोटो ट्विट करा अशी मागणी अमोल मिटकरींनी केली होती। अमोल मिटकरींना हे खूप महागात पडेल। आमचे फोटो हे लोकांबरोबरचे आहेत, मात्र तुमचे फोटो कुठले कुठले असतील ते देखील मिळतील। आता मला त्या विषयात जायचं नाही असा इशारा खासदार बजरंग सोनवणे यांनी दिलाय। बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 चा शेवटचा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जातो। या सामन्यात भारताचे नेतृत्व जसप्रीत बुमराह करतोय, जो या मालिकेतील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलाय। 5व्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय क्रिकेट संघाला एक मोठा धक्का बसलाय। या सामन्यात जसप्रीत बुमराह जखमी झालाय। बुमराह दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात केवळ एकच शतक टाकल्यानंतर मैदानाबाहेर गेला। यानंतर तो सपोर्ट स्टाफ सोबत स्टेडियममधून बाहेर पडताना दिसून आला।
भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनश्री वर्मा या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगतात। एका बाजूला दोघांच्या नात्यात मिठाचा खडा पडल्याची चर्चा रंगत असताना दोघांनी सोशल मीडियावरील लोकप्रिय माध्यम असलेल्या इंस्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो केल्याचं आता दिसून येत आहे। एवढंच नाही तर आपल्या अधिकृत अकाउंटवरून त्यांनी एकमेकांचे आणि एकमेकांसोबतचे काढलेले फोटोही त्यांनी डिलीट केले। त्यामुळे या गोष्टीमुळे आता दोघांचं नातं तुटल्याची चर्चा अधिकाधिक जोर धरू लागली।